मुंबईची ओळख आणि पर्यटकांचं मुख्य आकर्षण असलेल्या जुहू चौपाटीवर आजही कचऱ्याचं मोठं साम्राज्य पाहायला मिळतंय। लोकशाही मराठीनं प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर सलग 22व्या दिवशी आवाज उठवत पालिकेचे दावे कसे फोल ठरतायत याचं वास्तव समोर आणलंय। लोकशाही मराठीच्या या विशेष मोहिमेची तात्काळ दखल घेत महापौर ऋतू तावडे आणि के वेस्ट वॉर्डचे सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांना जुहू चौपाटीवरील कचरा साफ करण्यासाठी अतिरिक्त यंत्रणा व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याबाबत स्पष्ट पत्र लिहिलंय। मात्र महापौरांच्या या पत्रानंतरही पालिका प्रशासनाकडून प्रत्यक्ष कारवाईच्या नावानं शून्य कारभार पाहायला मिळतोय। 75-80 कर्मचारी आपण त्या ठिकाणी क्लिनिंगसाठी ठेवलेले आणि त्याचबरोबर मला वाटतं आयुक्तांनी असेल किंवा मी सुद्धा आपण बऱ्याच मुंबईकरांना पण आव्हान केलेले बऱ्याच काही NGOs त्या ठिकाणी स्वयंस्फूर्तीने काम करतात आहे। तर अशा पद्धतीने सगळ्यांचं लक्ष झालं माझा त्या ठिकाणी व्हिजिट देण्याचा। मी तिथे जाऊन व्हिजिट करणार आहे कारण माझ्याही या ठिकाणी मुंबईकरांचे दिव्यांग असतील, मुंबईकरांचे सफाई कामगार असतील, ह्या सगळ्यांसाठी या ठिकाणी सातत्य प्रशासनाबरोबर मीटिंग घेऊन मी त्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचं काम या ठिकाणी करते। तर दररोज हजारो नागरिक आणि पर्यटक जुहू चौपाटीला भेट देतात। मात्र पसरलेला कचरा आणि दुर्गंधीमुळे चौपाटीचं सौंदर्य तर नष्ट झालंच आहे, शिवाय आरोग्य धोक्यात आले। महापौर आणि माध्यमांनी विषय लावून धरूनही अधिकारी ढिम्म हलत नसल्यानं नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होतोय। याबाबतीत देखील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी आणि नागरिकांशी संवाद साधलाय मीनाक्षी म्हात्रे यांनी। जुहू चौपाटीवरती पसरलेल्या कचऱ्याचं साम्राज्य आजही आपल्याला पाहायला मिळतंय। आज आपण पाहतोय की 22वा दिवस उजळलेला आहे। लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आजही आढावा घेत ही सत्य परिस्थिती दाखवण्याचा प्रयत्न करत आहोत। दर दिवशी या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दादा तुम्ही मॉर्निंग वॉकसाठी येत असता, काय परिस्थिती आहे, किती भीषण परिस्थिती आजही आपल्याला पाहायला मिळते? गेले 22 दिवस तुम्ही रिपोर्टिंग करता, तुम्हीच बघितलं असेल मीनाक्षीजी ही दयनीय अवस्था इथे झालेली आहे। दर दिवशी फक्त दाखवतात की इथे मॅनपॉवर लावली, हे लावलं ते लावलं, पण आम्हाला चालायला एवढा त्रास होतो ना। तुम्ही जशी माणसं आहात तर आम्ही पण माणसं आहोत, तर आमचा विचार करावा ही नम्र विनंती। आणि ह्यात काय पॉलिटिकल तुम्ही काय करू नका की हा पक्ष असेल तरच कचरा उचलला जाईल। आम्ही वारंवार सांगतोय तर कोणच लक्ष देत नाही आणि आम्ही लेटर पण दिलेलं आहे। ऋतू तावडे जी कधी येणार मला हे कळतच नाही। इस साल 2 महीने से कचरा है, कोई उठाने वाले नहीं है। हमारे एक सीनियर सिटीजन है जयंती लाल जी, वो रोज फोटो भेजते हैं पर कोई असर नहीं है। हाँ मी बघतो तुम्हाला, मी डेली बघतो, इथे जातो तेव्हा बघतो तुमचं रोजच असतं नियमचं। पण आता तुम्ही पण तेवढी मेहनत करतात, पण त्या मेहनतचं फल जायला पाहिजे, आपला होला पाहिजे। भरपूर कचरा भरपूर आहे। सरकारला रिक्वेस्ट करतो का बाबा जरा साफसफाई आणि हे करा। ही सगळी भीषण परिस्थिती आजही आपल्याला या जुहूच्या समुद्र किनाऱ्यावरती पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी पालिका प्रशासनाने मुंबईकरांची दिशाभूल करणं बंद करावं। त्याचबरोबर आपण पाहतोय की जो चिंतेचा जो गंभीर प्रश्न आज उपस्थित होत आहे याकडे प्रामुख्यानं गांभीर्यानं घेऊन मात्र ऋतू तावडे यांनी आज तरी पाहणी करावी आणि या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घ्यावा। मात्र जोपर्यंत जुहू चौपाटी ही पूर्णपणे साफ होत नाही तोपर्यंत लोकशाही मराठी म्हणून आम्ही या सगळ्याच गंभीर परिस्थितीचा आढावा घेत राहणार आहोत। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश मनियारसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।